शिजविली त्यांनी काया. मुलगा झाल्यावर पेढे वाटायचे, दालच्या खाना करायचा, मंडप टाकायचा, पोराचं नाव ठेवायचं, गावाला जेवण द्यायचं. पण मुलाला मोठ्या हुद्द्यावर बसवायचं, लग्न करून द्यायचं, कामाला लावायचं, खुर्चीवर बसवायचं. पण लग्न झाल्या झाल्या घरात श्रीदेवी आली की त्या श्रीदेवीच ऐकावं लागतं. आई बापाला जागा कुठं? उंबऱ्याच्या बाहेर. म्हणून माणसानं जिवंत असताना सेवा करून मेलेली राष्ट्र राहायला लागला आपण. म्हणून ती आई म्हणणारी लेकराला म्हणते, फार मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया. पुण्यश्लोक आहे होळकर, सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. काय ती मुलं होती जणू काय गुलाबाची फुलं. सुगंध आला पाहिजे. ऐका काय ती मुलं जणू काय गुलाबाची फुलं, पण आजकालची मुलं निवड डुकराची फुलं. सत्याची वस्तू किती सांगते. म्हणून आई म्हणणारी म्हणते, या मायेच्या बाजारामध्ये सगळं आहे, पण त्याला आई नाही, त्याला काय नाही. म्हणून जिवंत असताना सेवा करावी. मेल्यानंतर असतो राहणार का? तुझं मिळेल बंगला वाडी, शेतीवाडी मोठा गाडी. आई बाप मिळणार नाही, राहू दे थोडी. म्हातारपणीची आई बापाला लावते भीक मागाया. मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया. बायका पोर गणपोत्र मित्र परिवार. स्वर्गाने गुरफटलीला हा मायेचा बाजार. स्वर्गाने गुरफटलेला हा मायेचा बाजार आहे. तोपर्यंत पैसा, तोपर्यंत पैसा. याचा पैसा संपला त्या माणसाला शून्य किंमत आहे. म्हणून एक जाण असेल, स्वर्गाने गुरफटलीला हा मायेचा बाजार. जीवनामधली अमोल संधी नको घालवू माया. मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया.
एका मुलाला आपल्या आईने सांगितलं, बाळा मला एक बुद्धीचा लाडू खाता ये. आणि मी 12 वाजता दुपारच्या जेवत असतो. एकच बुद्धीचा लाडू घेऊन ये, मला जेवायचं 12 वाजता. मुलगा गाडीवर गेला, गावात फिरून आला. फिरून आल्यानंतर आई उंबऱ्यापाशी बसली होती, मुलाची वाट बघत. मुलगा आला, गाडी लावली, अंगावरचा शर्ट काढला, खोटीला अडकवला. आई मुलाला म्हणती, बाळा मी तुला एकच बुंदीचा लाडू गावातून घेऊन ये म्हणून सांगितलं, आणला का? अगं आई मी काही बुंदीचा लाडू आणला नाही, कारण डॉक्टरने सांगितले तुला साखर आहे म्हणून. आई निराश झाली, कधी कधी जीवली. काही कालावधीनंतर आई मरण पावली. आणि सावडाला तिसऱ्या दिवशी त्याच्या अगोदर मुलगा विचार करू लागला की आपल्या आईला आवडत होतं काय? बुंदीचं लाडू. जिथं जिवंत असताना एक लाडू भेटलं नाही, पण तिसऱ्या दिवसाला सावडच्या टायमाला 3 डझन लाडू मचान म्हणून. काय आई उठून खाणार आहे का ती? म्हणून माणसाने जिवंत असताना सेवा करावी, वेगळ्यानंतर अश्रू घालण्यात असतो. आई बाप जिवंत असता कधी केली नाही सेवा. मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया. स्वामी या तिन्ही जगाचा आई भिकारी, तिन्ही जगाचा स्वामी होता. आता बांधाला बांध लागली की भांडणं लागतात, पण तिन्ही जगाचा स्वामी म्हणजे जीव काय? त्याला आई नसल्या कारणाने भिकारी ठरविलेलं आहे. म्हणजे आईला किती किंमत आहे याचा अभ्यास करावा नवीन पिढीने. स्वामी याची जगात आई विना भिकारी. समजून उमजून